उपसभापती नीलम गोरेंविरोधात आता अविश्वास प्रस्ताव होणार आहे। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश त्यांना भोवणार असल्याचं बोललं जाते। सातारा एसपी प्रकरणी गोरेंना अधिकाराचा गैरवापर केल्याचा विरोधकांनी आरोप केला। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा अविश्वास प्रस्ताव देण्यात येणार आहे। अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे उपसभापती नीलम गोरेंविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव देण्यात येणार आहे। सर्वच पक्ष त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव देतील। भाजप सुद्धा या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधान भवनामध्ये आज अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय आणि हा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। सातारा पोलीस अधीक्षकांना जे निलंबनाचे निर्देश काल नीलम गोरेंनी दिलेले होते ते आता भोवणार असण्याचं बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, अविश्वास ठरावाचा प्रस्तावाला अनेक पक्ष पाठिंबा देतील, भाजप सुद्धा पाठिंबा देते असं सूत्रांकडून समजतंय, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना झालेल्या या संघर्षात आता भाजपची कुठेतरी छुपी रणनीती ही उघडकीस आल्याचं पाहायला मिळतं। भाजपची जी रणनीती आहे ही शिंदे सेनेच्या काही नेत्यांना सुद्धा समजल्याची सूत्रांची माहिती आता समोर येते। त्यामुळे आज विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे आमदार, त्याचबरोबर काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जे आहेत ते हे अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे सर्व जे आमदार आहेत हे नीलम गोरे यांच्या पदमुक्त करण्यासाठी हा संपूर्ण प्रस्ताव ते मांडण्याची माहिती आता समोर आहे। त्यामुळे या प्रस्तावाला भाजपकडनं सुद्धा आता आधार दिला जात आहे असं सुद्धा शिंदेच्या जे नेते आहेत त्यांना संशय आला। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात आज विधान परिषदेमध्ये खरं तर वादळी चर्चा ही त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण आता घटनेवरती विरोधक कशा पद्धतीने आक्रमक होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, पण जय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय वाटतंय की नीलम गोरेंना अविश्वास प्रस्तावाला त्या बळी पडतात, पण त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव जरी लागला गेला तरी त्यांचा असंही आता काय म्हणतात त्याला, विधान परिषदेच्या या सर्व सदस्याचा कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे। हे प्रकरण कितपत पुढे जाऊ शकतं आणि यामध्ये एकनाथ शिंदेची काय भूमिका आहे? कारण एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। नक्कीच सिद्धेश, आपण पाहिलं की सातारा एसपीच्या निलंबना प्रकरणी खरं तर गोरेंवरती अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप त्या ठिकाणी केला जात आणि त्या अनुषंगाने आता विरोधक जे आहेत ते या ठिकाणी आज उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात खरं तर विश्वास हा प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यात आला आणि आपण पाहतो की काल सुद्धा उशिरा रात्री जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची जे आहे ते भेट झाली आणि चर्चा झाली आहे या संपूर्ण प्रकरणावरती। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी भाजप हे आता ठाकरेंची साथ किंवा ठाकरेंचा एक पाठिंबा त्या ठिकाणी घेत आहेत का, त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक शिंदेंना डिवसण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात का, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होता। आणि त्यामुळे आजच्या विधान परिषदेच्या सभागृहात या संपूर्ण संदर्भात जे आहे ते वादळी चर्चा त्या ठिकाणी होणार आणि त्यामुळे नीलम गोरे यांच्या पदमुक्त करण्याच्या प्रस्तावाला आता शिंदे सेनेकडनं काय नेमकं उत्तर दिलं जातं, त्याचबरोबर भाजप या संपूर्ण प्रकरणावरती काय उत्तर देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।